तर आता मार्केटमधनं कॅब केली आणि आता आम्ही चाललेलो इथलं सगळ्यात फेमस असलेलं आर्क ऑफ बुखारा बघण्यासाठी. तर 700 मीटरवरच होतं, तुम्हाला दाखवतो मी. हे बघा आता समोरच आहे आर्क ऑफ बुखारा. हे बघा हे समोरचं पुढेच सोडलं आता आम्हाला. हे आहे इथलं आर्क ऑफ बुखारा, सर्वात फेमस स्ट्रक्चर. पूर्ण किल्ल्यासारखं बनवलं त्यांनी आणि पहिल्याच्या काळामध्ये भरपूर गोष्टींसाठी यूज व्हायचा आतमध्ये. तर आपण आतमध्ये पण जाणार आहे आणि तुम्हाला आतमधून पण दाखवतो आहे कसं आहे. बाहेरून तर एकदम जबरदस्त आहे आणि 2 मिनार आहे ते सुरुवातीलाच. तिकडे टॅक्सी पण करू शकता तुम्ही अशी. तर 7-8 लोकेशन घेऊन जाता ते. आणि त्याच्यानंतर हे बघा ही पण एक आहे अजून रोल्स रॉयल्स. तर ही पण करू शकता. हिला विचारू किती, हाऊ मच दिस टूर This यस हाऊ मच. तर हे बघा हे सगळं फिरवून आणतात ते. याच्यात जेवढं पण दिसतंय या सगळ्या गोष्टींमध्ये घेऊन जातात ते. ही जरा मस्त लक्झरी गाडी वाटते, बसायला मस्त आहे याच्यात. वन पर्सन No, 1 hour. yes, 1 hour. आया सांगा 15,000 सांगतोय. 2 lakh 1 hour. 1 hour. हो Laga House, Zindan, Samani, Bolo House, Chashma Ayub, Minareto. अच्छा ओके तीस 15,000. तरी 15,000 आहे ही आणि ही डायरेक्ट 2 लाखात आहे. गाडीचं काय शेवटी मागेच बसायचं आहे त्याच्यामध्ये. त्याच्यापेक्षा माहितीच जाऊ ना. आणि काय केलं माहिती का, आणि ह्याला जास्त सांगायला लागलो. हे अशा टॅक्सी सर्व. आणि उंट दाखवतो तुम्हाला. इथलं उंट बघा कसं आहे, पूर्ण केसाळ उंट आहे. कारण की इकडं थंडीच एवढी असते त्याच्यामुळे बघा उंट. हे बघा उंट बघा, हे बघा उंट पूर्ण केस आहे या उंटाला. आणि मेन म्हणजे डबल हम्पचा आहे हा उंट. आहे बघा डबल हम्पचा उंट आहे हा. एकदम क्यूट वाटतोय. तर मित्रांनो मस्त कॅमेलवरती बसून फोटो वगैरे काढले. फर्स्ट टाइम असं कॅमेल बघितलं मी. भरपूर केस आहे त्याला, कारण की इकडं थंडीच एवढी आहे त्याच्यामुळे बरोबर नेचर पण मस्त बनवतो. वाळवंटातले कॅमेल असे नसतात आणि इकडचे कॅमेल असे थोडे वेगळे बघायला मिळतं. आणि जे हम्प आहे त्याचे ते दोघं, त्याच्यामध्ये पूर्ण फॅट असतं. म्हणजे आम्ही इजिप्तला गेलो तेव्हा त्यांनी पूर्ण कॅमेलवरती आम्हाला स्टोरी सांगितली होती. तर कॅमेलच एक असं ॲनिमल आहे ज्याच्यामध्ये 0 फॅट असतो, फक्त त्याच्या हम्पमध्ये पूर्ण फॅट असतो. त्याच्यामुळे जे कॅमेल मीट खाता ते पूर्ण प्युअर ऑफ प्रोटीन असतं. आणि जे कॅमल मीट आहे ते सांगत होते की कॅमल मीट ज्यांना डायजेशनचा प्रॉब्लेम आहे त्यांच्या पोटात राहतच नाही कॅमल मीट, डायरेक्ट उलटी होते. ज्यांचं डायजेशन सिस्टीम वगैरे चांगले तेच कॅमल मीट पचवू शकता. त्याच्यामुळे इकडचे लोक वगैरे पहिल्याच्या काळामध्ये सगळे कॅमल मीट खायचे. तर अशी पूर्ण स्टोरी आहे. ह्या कॅमलला बघून तर बिचारायला खायचं सुद्धा मन होणार नाही, एवढं क्यूट आहे तो कॅमल. तर आता इकडून आम्ही चाललेलो आहे. एक 7-8 लोकेशन आहे. ते 7-8 लोकेशनला ही गाडी फिरवणार आहे. आता प्रत्येक ठिकाणी कॅब करण्यापेक्षा मग चांगलं हीच गाडी घेऊन सगळे जातील. फक्त 15,000 घेतोय आणि त्याच्यामुळे खूप कमी पैशामध्ये जाणार आहे. तर तुम्हाला सगळे लोकेशन दाखवतो आणि त्याच्यानंतर आर्क ऑफ बुखाराच्या आतमध्ये पण जाणार आहे, ते पण दाखवतो. आधी फिरून घेतो सर्व. मस्त चाललंय आता. भारी गोल्फ कार आहे. इकडं अशा भरपूर टाईपच्या सायकली. स्वतः छोटी सायकल घेऊन पण फिरू शकतो. मोठी सायकल आहे. ते इलेक्ट्रिक काही दिसलं नाही ते. बाकी हे बघा हे पूर्ण तुम्हाला स्ट्रक्चर बघायला मिळेल. छान केलं म्हणजे यांनी टुरिझम एकदम भारी ठेवलं आहे. टुरिझमच्या हिशोबाने सगळं बेस्ट आहे. तर बघा पूर्ण गल्ल्यांमधनं चाललो आहे आता आम्ही. इकडं सगळ्या अशाच गल्ल्या आहे छोट्या छोट्या. आणि जुन्या काळाची घरं बघा कसे होते इकडच्या आधी. प्लास्टर वगैरे करतच नाही कोणी इकडे. What is your name? Это в Бухаре, это Телобазар это. Bukhara Bazaar. Да, это Бухара базар и Телобазар. Okay. Your name? Your name? त्यांना काही कळत नाही, त्यांना रुसी कळते. रुस्की रशियन. हे बघा हा मस्त सीन आहे, एकच नंबर. हा पूर्ण मनोरा आहे.
तर मित्रांनो, उझबेकिस्तानमधल्या सगळ्यात ट्रॅडिशनल गोष्टींपैकी ही एक गोष्ट आहे. पाठीमागे बघू शकता तुम्ही, एकदम भारी आर्किटेक्चर, एवढं मस्त आहे, एक नंबर वाटतंय. आणि पाठीमागे हा मिनार बघू शकता तुम्ही, तर हा कनोर मिनार आहे. तर याची स्टोरी अशी, जेव्हा चंगेज खानने इकडे अटॅक केला होता, त्या चंगेज खानला हा मिनार एवढा आवडला की त्यांनी याला काहीच केलं नाही. बाकी भरपूर ठिकाणी त्यांनी तोडफोड केली होती, पण हा मिनार त्यांनी जसाच्या तसा ठेवला. त्याच्यामुळे एक हिस्टॉरिकल गोष्ट बनली आणि सगळे टुरिस्ट हे बघण्यासाठी इथे येत असतात. आणि बाकी तुम्ही आजूबाजूला बघाल ना, सर्व ट्रॅडिशनल तुम्हाला बघायला मिळेल. आर्किटेक्चर खूप भारी, म्हणजे इमॅजिनेशनच्या पलीकडे एवढं भारी. कारण की बाकी देशांमध्ये असं काहीच बघायला मिळत नाही, जेवढी हिस्ट्री आहे देशामध्ये. आणि जे जुन्या काळचे त्यांनी एवढं भारी भारी सर्व मार्बलचं आर्किटेक्चर बनवलेलं आहे, ते खरंच बघण्यासारखं आहे सर्व. तर मी तुम्हाला नक्की सजेस्ट करेल, तुम्ही कधी आले तर बुखारा सिटीला तर 100% व्हिजिट करा तुम्ही, बेस्ट आहे एकदम. बाकी इकडचे लोक आहे, इथले उझबेकिस्तानचे लोक वगैरे ते एवढे भारी. सगळ्या मुली वगैरे कॉलेजचे ट्रिप आले आमच्यासोबत, फोटो वगैरे काढताय, म्हणजे त्यांना पण भारी वाटतं. कोणीतरी बाहेरून आले इंडियन, आणि इंडियाचे लोक म्हटले का अजून त्यांना भारी वाटतं. बाकी टुरिस्ट वगैरे तर फिरत असतात, पण ऑलमोस्ट लोक आमच्यासोबतच जास्त फोटो वगैरे काढतात. इकडे मजा येते, त्याच्यामुळे फिरायला पण मजा येते. आणि समोरच आता मार्केट पण आहे. बाकी पाठीमागचा तुम्ही व्ह्यू बघा किती मस्त आहे, फोटोशूटसाठी एक नंबर जागा ही, पूर्ण जबरदस्त आहे. आता जाऊयात आपण पुढे, ते मस्त बघून झालं आहे. आता इकडे मार्केट आहे छोटंसं, तुम्हाला मार्केट दाखवतो, चलो. बाकी हा आमचा गाईड भाऊ, हा मस्त आम्हाला सर्व दाखवतोय. बघू आता किती पैसे घेतो, 15,000 तर बोलला आहे. बाकी हे बघा, इथं टुरिस्ट पोलीस आहे, म्हणजे एकदम सेफ आहे. बाकी मोठे मोठे पोलीस स्टेशन्स पण आहे जे टुरिस्टसाठी खास, आणि कोणी असं लुटू नये वगैरे, त्याच्यामुळे त्यांनी प्रत्येक ठिकाणी असं टुरिस्ट पोलीस पण ठेवलेले आहे. एकदम बेस्ट आहे. हे बघा, हे सगळे ट्रॅडिशनल कपडे. हे बघा, त्याच्याच पाठीमागे तुम्हाला अजून एक मस्त आर्किटेक्चर बघायला मिळेल, एकच नंबर आहे. बघा, जाऊयात त्याच्यामध्ये पण. बाकी मग ते तुम्हाला हे सर्व बघायला मिळेल इकडे शॉपिंगसाठी. इकडचे लोकल ड्रेस आहे, त्यानंतर असे पर्स आहे, इकडच्या डिझाईनच्या पर्स, आणि अँटिक सगळे भांडे, हे सगळे अँटिक भांडे बघायला मिळतील. शिक्के, नवीन नवीन सिक्के सगळे, तर हे सगळे जुने सिक्के इथले सर्व लावले. बाकी हे सर्व असंच मार्केटच आहे सर्व. तर शॉपिंगसाठी मी तुम्हाला सजेस्ट करेल, ताशकंदमध्ये जे मार्केटला आपण गेलो होतो, चोरसू बाजारला, तिथे सगळ्यात स्वस्त आहे. म्हणजे आम्ही आत्तापर्यंत जेवढ्या पण ठिकाणी विचारलं त्याच्यापेक्षा सगळ्यात स्वस्त चोरसू बाजारलाच आहे सर्व गोष्टी, त्याच्यामुळे तिकडूनच तुम्ही विकत घ्या. बाकी तुम्हाला इकडे समजा खूपच काही आवडलं तर घेऊ शकता. बाकी तर मग नॉर्मल आहे, कारण की टुरिस्ट ठिकाणी सगळ्याच महाग असतं प्राईस. तिकडे लोकल मार्केट आहे, त्याच्यामुळे तिकडे व्यवस्थित भेटतं, व्यवस्थित रेटला भेटतं सर्व. बस बाकी एवढंच आहे इकडे मार्केट. बाकी म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स आहे सगळे छोटे छोटे. चला आता नेक्स्ट लोकेशनला जाऊ. इकडे तर काही नाही, फक्त पूर्ण शॉपिंगचंच आहे. तर नेक्स्ट लोकेशनला जाऊन बघूयात. तर हे बघा, 4 मिनारात आलेलं आहे. 1-2 किलोमीटर असेल साईडपासून, तिकडच्या आधी आपण जिथे गेलो तिथून. तर हे बघा, हे 4 मिनार आहे. तर हे पण इथलं फेमस आहे टुरिस्ट अट्रॅक्शन. मस्त बनवलेलं आहे, छोटं आहे. ते जे बनवलेलं आहे तेच एकदम भारी आहे, त्याच्यामुळे एवढे लोक इथं बघायला येतात. ते सर्व 4 मनोरे म्हणून 4 मिनार नाव ठेवले याला. बाकी इकडे पण आहे सर्व, तुम्हाला सुवेनियर वगैरे घेऊ शकता तुम्ही. वेगवेगळे ड्रेसेस वगैरे बघा इथे आहे. हे मस्त आहे, आणि जाड असतात थंडीपासून, खूप जाड आहे, जबरदस्त. हां, आणि एकदम जुन्या काळाचे आहे बघा. हे कपडे त्यांनी नवीन आहे, पण ते बनवले असे, ठेवले असे पूर्ण जुन्या काळाचे दिसतात ते. बाकी हे सगळे इकडे अँटिक गोष्टी वगैरे असे सुवेनियर सगळे, कॅप्स आहे वेगवेगळ्या. जाऊयात आता मध्ये. मस्त आहे इथं, फोटो छान येत आहे. छोटं आहे मिनार, आतमध्ये शॉप्स आहे.
हे बघा, या आतमध्ये परत सगळे सिव्हिनियर शॉप्स. Девочки, если дальше хотите, можно наверх подниматься, а это по 15 000. This way to go up, this 15,000 zloty. ओके. तर इकडून जर वरती जायचं असेल तर 15,000 सोमे. इथून वरती जायला रस्ता आहे बघा, इथून तुम्ही वर जाऊ शकता. तर वरती तर काही जाणार नाही, 15,000 sun po ba? आधीच चालायचे वांदे कस तरी चालतोय. त्याच्यात एवढं वरती चढून काही दिसत नाही, कारण की सेमच आहे इकडं, काही खूप उंच नाही ते. त्याच्यामुळे 15 सोम देऊन काही फायदा, 15,000 सोम देऊन काही फायदा नाही. बाकी जातो आता नेक्स्ट लोकेशनला. मस्त आहे इकडचं, सर्व बघण्यासारखं आहे, फोटो वगैरे काढण्यासारखं आहे. तर मित्रांनो, आता 4 मिनारवरनं निघालोय आणि आता परत नेक्स्ट लोकेशनला चाललोय. थंडी आता वाढायला लागली आहे. आज तर 4 डिग्री टेम्परेचर असणार रात्री. आत्ताच 8 डिग्री आहे. हळूहळू आता टेम्परेचर कमी होतंय, अजून थंडी वाढेल आता. पण बाकी मजा येते फिरायला, इथे गल्ल्या गल्ल्यांमध्ये फिरायला एक नंबर मजा येते. ती कारमध्ये वगैरे येणार नाही, ती तुम्ही जर घेतली गोल्फ कार तर त्याच्यातच तुम्हाला मजा येईल. सगळे बारीक बारीक गल्ल्यांमध्ये घेऊन जातात, त्याच्यामुळे भारी वाटतं इकडचं लोकल सर्व बघायला, घरं वगैरे. आपलं नेक्स्ट जे लोकेशन आहे ते म्हणजे लॅबी हाऊस आहे. काल रात्री जिकडे आलो होतो आपण रेस्टॉरंटमध्ये, आणि हे पण बघण्यासारखं एकदम टुरिस्ट स्पॉट आहे हा पण. हे बघा, हे सगळे टुरिस्ट आहे आणि हे बघा, हे बघण्यासाठी येतात तिकडे. तर हे आर्किटेक्चर खूप भारी आहे आणि आर्किटेक्चरच बघण्यासाठी लोक पूर्ण जगातून इकडे येत असतात. जबरदस्त आर्किटेक्चर आहे, तुम्हाला जवळून दाखवतो मी. सगळ्या ठिकाणी तुम्हाला असेच आर्किटेक्चर बघायला मिळतील आणि खूप वर्ष जुने. हे बघा, खतरनाक माहोल एकदम भारी आहे. आणि इकडे तर बघा, हे मॉन्युमेंट बघू शकता तुम्ही इथे गाढवावरती. तर इजिप्तमध्ये पण आपण बघितलं होतं की गाढवावरती लोक फिरायचे. तर इकडे पण आधी लोक फिरत असतील, आता तर काही दिसत नाही इकडे गाढवावर फिरताना. पण ही जी बुखारा सिटी आहे ही सगळ्यात फेमस आहे. ती त्यांच्या सिल्क रूटसाठी जेव्हा चायनावरनं सिल्क ट्रेड करत यायचे तेव्हा ते इकडे स्टॉप घ्यायचे, बुखारामध्ये, समरकंदमध्ये, आणि त्याच्यानंतर आणि इकडून मग पुढे वेस्टर्न कंट्रीजमध्ये ते सिल्क जायचं. त्याच्यामुळे बुखारा आणि समरकंद या दोघंही सिटी खूप इम्पॉर्टंट मानल्या जातात पूर्ण वर्ल्डमध्ये सिल्क रूटसाठी. आणि सिल्क रूट बघण्यासाठीच सगळे लोक इकडे येत असतात आणि सोबत त्यांचं पूर्ण आर्किटेक्चर. बाकी गाढवाला पण इकडे खूप किंमत आहे, चांगलं मानलं जातं गाढवाला. कारण जेवढं पण काम होते पहिले गाढवावरतीच केले जायचे, त्याच्यामुळे गाढवाला पण चांगलं मानतात. अशा साऱ्या गोष्टी इकडे. आता इथून ती गाडी आम्हाला परत घेऊन जाणार आहे. तर तो 15,000 दाखवत होता कॅल्क्युलेटरवरती. आता आम्ही नीट विचारलं तेव्हा कळलं की 1.5 लाख सोम आहे. आम्ही तेच विचार करत होतो, 15,000 म्हणजे काहीच होत नाही. 15,000 म्हणजे एक 200, 100, 150 रुपये फक्त. तर आम्ही तोच विचार करतो, एवढं गाडीवरती एवढं फिरवतोय 1.5 तासापासून आणि 15,000 घेणार आहे. पण आता जेव्हा विचारलं तर त्याने कॅल्क्युलेटरवर परत 15,000 दाखवलं होतं. मग दुसऱ्या माणसाला विचारलं तेव्हा त्याने सांगितलं की हे 1.5 लाख आहे. त्याला टाईप नव्हतं करता येत एवढं, आणि त्याला इंग्लिश पण येत नाही, त्याला फक्त रुस्की लँग्वेज येते, रशियाची. पण ठीक आहे, म्हणजे 1.5 लाख पण काही महाग नाही आहे. 1.5 लाख म्हणजे 1,000 रुपयात एवढं सारं फिरवतोय होतो तिघांना, आणि सोबत पण येतोय, आमच्या गोष्टी पण सांगतोय. आता त्याला तो गोष्टी सांगतो, आम्हाला समजत नाही काही, आता रुसी भाषेमध्ये बोलतो त्याच्यामुळे काही समजत नाही. पण तो करतोय त्याचे काम करतोय, व्यवस्थित मेहनत घेतोय, चांगलं आहे. आता जाऊयात परत आपण जिकडून पिकअप केलो त्याच लोकेशनला आणि तुम्हाला दाखवतो. तरी उझबेक मीडिया आहे, इंटरव्ह्यू घेत आहे आमचा. इंटरव्ह्यू घेत तर मित्रांनो, संध्याकाळी आम्ही हॉटेलला गेलो होतो. मस्त झोप लागली, कारण इथं वातावरण एवढं थंडगार आहे ना, तुम्ही बेडवर जा आणि हीटर चालू करा हॉटेलचं, डायरेक्ट झोप लागून जाते. आणि आता जेवायला आलो आहे आम्ही डिनरसाठी. तर हे बघा, पण एक रेस्टॉरंट एकदम मस्त आहे. तर तिकडे जाण्यासाठी हे बघा, अशा गल्ल्यांमधनं आलो आणि हा स्क्वेअर आहे छोटासा. या स्क्वेअरमध्ये सर्व शॉपिंगचे शॉप्स वगैरे बघायला मिळतील तुम्हाला. आणि इथून पुढे सगळे रेस्टॉरंट्स आहे छोटे छोटे लाईनमध्ये, तुम्हाला दाखवतो मी. मस्त रेस्टॉरंट आहे, ऑनलाईनच सर्च केलं होतं आम्ही, नाव वगैरे पण सांगतो. तर हे बघा, हे पूर्ण लाईव्हली प्लेस आहे. रात्री पण गर्दी असते इकडे, कारण की सगळे रेस्टॉरंटमध्ये येतात. आणि महाग आहे पण इकडे खूप महाग आहे.
इथल्यापेक्षा ताशकंदमध्ये शॉपिंग केलेले बेटर आहे. हे एकदमच ट्रॅडिशनल आणि सगळे टुरिस्ट आहे त्याच्यामुळे खूप महाग ठेवलं आहे. आणि इकडे युरोपियन लोक खूप येतात, त्यांना काही वाटत नाही, त्यांच्यासाठी स्वस्त आहे सगळं. आपल्यासाठी थोडं महाग आहे, पण ताशकंदला चालतं. ताशकंदमध्ये एकदम स्वस्त आहे सगळं. मस्त आहे. आणि आजचं जर टेम्परेचर म्हणाल, आज थोडं चांगलं आहे, 11 डिग्री. काल तर 7 डिग्री होतं डायरेक्ट, आज 11 डिग्री, त्याच्यामुळे बेरेबल आहे, एवढं काही वाटत नाही. तर हे बघा, जॉय पुलाव अँड लाऊंज म्हणून आहे, इथे जाणार आहे आपण. तुम्हाला लिहाब हाऊसच्या अपोजिट साईडलाच ही गल्ली आहे. तसं गुगल मॅपवर तर भेटूनच जातं, त्याच्यामुळे लोकेशनचं काही टेन्शन नाही. गुगल मॅपवर टाकलं का येऊन जातं. जाऊयात आपण मध्ये. हॅलो, मस्त हीटर आहे ते बघा, यांचा ट्रॅडिशनल ड्रेस वगैरे. वी नीड टू रिझर्वेशन आहे. 3 people today now. Yeah? Time? Now. No. Tables. No table. How much time? 21. Yeah. 21 म्हणजे किती? 9 ना? 9:30. 9:30. काय आता किती वाजले? 8:30. ओके, 9:30 फुल आहे. तर इकडं टेबल तर फुल आहे आधीच, कारण की मस्त आहे हा लाऊंज, त्याच्यामुळे फुल आहे. तर 9:30चा स्लॉट मिळाला आहे आम्हाला. 9:30ला आम्ही मध्ये जाऊ. तोपर्यंत तुम्हाला दाखवतोय कसं आहे ते. रिझर्वेशन करतं आमचं 3 लोकांचं, तुम्हाला मध्ये दाखवतो कसं आहे. तर हे बघा, हे पूर्ण सिटिंग आहे इथे. त्याच्यानंतर हा किचनचा सेक्शन आहे आणि वरती पण सिटिंग आहे. मस्त रेस्टॉरंट आहे. तर आता रेस्टॉरंटमध्ये आलेलो आहे. तर बीफचे मेन्यू भरपूर असतात इकडे, लोक खूप खातात कारण की बीफ. पण मग बाकी आहे लॅम्ब वगैरे पण आहे, चिकन आहे. तर आम्ही चिकन आणि लॅम्ब कबाब मागितलं आहे. मस्त आहे, भारी वाटतं आहे. ॲम्बियन्स एवढा भारी आहे ना, पूर्ण असं ट्रॅडिशनल ॲम्बियन्स आहे.